मंडळी नमस्कार। मी सध्या अहेरी शहरातील देवलमरी गावाला जोडणाऱ्या गडेरी नाल्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी रस्त्याचे अप्रोचेस खचल्याविषयी बोलणार आहोत। लक्ष द्या। अहेरी शहरालगत असलेल्या गडेरी नाल्यावर सुमारे 15 कोटी रुपयांची निधीतून 2021 मध्ये बांधण्यात आलेल्या पुलाच्या गुणवत्तेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अवघ्या 5 वर्षाच्या आतच पुलाच्या दोन्ही बाजूंचे अप्रोचेस तब्बल 3 ते 4 इंच खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आणि संबंधित कंत्राटदाराच्या दर्जावर संशय व्यक्त केला जात आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पुलाची अशी अवस्था होत असेल तर नागरिकांच्या पैशांचा नेमका उपयोग कुठे झाला, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। हा पूल देवलमरी, चरपल्ली, गडबामणी, व्यंकटरावपेटा, इंदाराम, व्यंकटापूर सह जवळपास 20 गावातील जीवनवाहिनी मानला जातो। विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना अहेरी मुख्यालयाशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र पुलाच्या अप्रोचेस खचल्याने सायकलस्वार, दुचाकीस्वार, शाळकरी, विद्यार्थी आणि 4 चाकी वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक बनलेला आहे। एखादा मोठा अपघात घडल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। विशेष म्हणजे पुलाचे काम पूर्ण होऊन अजून 5 वर्षही पूर्ण झालेली नाहीत, मग एवढ्या कमी कालावधीत अप्रोचेस का खचले? कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले होते का? बांधकाम करताना तांत्रिक निकषाचे पालन झाले होते का? संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासली होती का? ही फक्त कागदोपत्रीच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असे अनेक प्रश्न या ठिकाणी चर्चेत आहेत। मात्र एवढ्या मोठ्या निधीच्या कामात गुणवत्ता नियंत्रणासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत होती? दोष निवारण कालावधी संपेपर्यंत अधिकाऱ्यांनी पुलाची तपासणी का केली नाही? अप्रोचेस खचल्याची सुरुवात यापूर्वी झाली होती का? याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले होते का, अशी शंका देखील व्यक्त होत आहे। दरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय अलोने यांनी या प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। माजी मंत्री अमरीशराव आत्राम यांनी नागरिकांना गैरसोय दूर व्हावी म्हणून कोट्यावधीची निधी उपलब्ध करून दिली होती। मात्र एवढ्या मोठ्या निधीच्या कामाची अवस्था 5 वर्षातच खराब होत असेल तर हा सरसकट भ्रष्टाचाराचा नमुना आहे। या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केलेली आहे। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता RK पारेलीवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पुलाचे काम 2021 मध्ये पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंनी अप्रोचेस 2.5 ते 3 इंच खचलेले आहेत। दोष निवारण कालावधी संपलेला आहे, लवकरच बीटी लेअर टाकून दुरुस्ती करण्यात येईल। मात्र केवळ बीटी लेअर टाकून प्रश्न सुटणार आहे का? खचलेल्या भागाची सखोल तांत्रिक चौकशी होणार आहे का? जर पाया मजबूत असेल तर एवढ्या लवकर अप्रोचेस खचलेच कसे? भविष्यात पुलाला धोका निर्माण होणार नाही ना? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत। आता नागरिकांची मागणी स्पष्ट आहे, या पुलाच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी व्हावी, खर्चाचा लेखाजोखा जाहीर करावा आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दीपक की रिपोर्ट, न्यूज गडचिरोली।